जय महाराष्ट्र। मी प्रियदर्शन साठे, युवा सेना जिल्हा प्रमुख। माझी सुरुवात असं झाली की आमचं कुटुंब पहिल्यांदा शेतकरी कुटुंब आहे। म्हणजे माझे वडील क्लास 1 अधिकारी होते, परंतु शेती आमचा पारंपरिक व्यवसाय आहे। मग लहानपणापासून शेताकडे आम्ही जात होतो आणि आमच्या भागामध्ये उजनी धरण झाल्यामुळे ऊसाचं क्षेत्रही जास्त होतं। मग साखर कारखानदारीमध्ये जेव्हा ऊस 11 महिने ऊस पिकवणार, पण ज्यावेळेस तो ऊस कारखान्याला घालायचा होता, मग त्यावेळेस खूप अडचण येणार, कारण आपल्या भागामध्ये साखर कारखाना नव्हता। मग आमच्या पर जिल्ह्यातल्या साखर कारखान्यामध्ये ऊस घालण्यासाठी आमची फार अडचण यायची। मग आमचे ऊस जायचे, थोडं फार त्रास व्हायचा आम्हाला। पण जे आमच्याकडं आमचे संबंधित सालगडी असतील किंवा आपले गोरगरीब शेतकरी असतील, हे आमच्याकडे येणार तुमचा ऊस गेला तर आमचा ऊस घाला। पण त्यांचा ऊस घालण्यासाठी आम्हाला खूप अडचणी यायच्या की हक्काचा कारखाना आपल्या इथं नव्हता। मग तसाच साखर कारखाना आपले सोलापूर संपर्क प्रमुख शिवाजी सावंत सरांनी पहिला साखर कारखाना त्यांनी परांड्याला काढला। ज्यावेळेस त्यांनी तो साखर कारखाना काढला, त्यावेळेस आम्हाला मग एक आधार आला की सावंत सरांची पार्श्वभूमी अशीच होती की सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात त्यांनी जन्म घेऊन एक एवढा साखर कारखाना उभा केला होता। त्यामुळे त्यांच्याबद्दल आमच्या मनामध्ये मान आपुलकी होतीच। मग तो कारखाना झाल्यावर त्या माध्यमात आम्ही सावंत सरांशी जोडलो गेलो पहिल्यांदा कारखान्याच्या ऊसाच्या अडचणी आमच्या सोडवण्यासाठी। मग सावंत सरांच्या माध्यमातून काम करत असताना ज्यावेळी शिवसेनेशी जोडलो गेलो शिवाजी सावंत सरांच्या माध्यमातून। शिवसेनेसोबत एक 10 वर्ष झालं सावंत सरांच्या माध्यमातून काम करतो। डायरेक्ट पक्षामध्ये काम केलं, सक्रिय नव्हतो मी, पण सावंत सरांच्या माध्यमातून छोटे मोठे काम वगैरे किंवा लोकांच्या समस्या सोडवायचे जे होते ते करत होतो। म्हणजे असा प्रसंग झाला, ज्यावेळेस आम्ही साखर कारखान्यात ऊस घेऊन जाण्यासाठी सावंत सरांकडे गेलो। मग सरांच्या माध्यमातून गोरगरिबाच्या ऊसच्या अडचणी सुटल्या, परंतु आपण सावंत सर स्वतःही जिल्हा परिषद सदस्य एक गटामध्ये होते। मग ऊसाची अडचण तर सुटली होती त्यावेळेस। मग एका शेतकऱ्याचं काय झालं की ऊस जायला तिथं रस्ता नव्हता। मग तो शेतकरी सरांकडे आला की सर आता ऊसाचं आहे, पण तिथं शेतापर्यंत जायला रस्ता नाही आमच्याकडे। मग आता रस्ता मंजूर करणे, त्याचे वर्क ऑर्डर होणे, ते प्रशासकीय कामाला खूप मोठा वेळ जातो। आणि साखर कारखाने आता सीझन संपत आला होता, 15-20 दिवसाचा वेळ होता। मग तिथं रस्त्याची फार गरज होती। मग सावंत सरांनी काय केलं, त्यावेळेस स्वतःच्या खर्चाने त्या शेतकऱ्याला तो रस्ता करून दिला। मग सावंत सरांच्या ते काम करण्याच्या पद्धतीवर प्रभावित होऊन मग मी शिवसेनेशी जोडलो गेलो। त्यातच आपले राज्याचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचं काम म्हणजे असं काम आहे की आजपर्यंत म्हणजे आमच्या मनामध्ये जे लाडके मुख्यमंत्री होते, म्हणजे त्याच्या अगोदर यशवंतराव चव्हाण असतील, विलासराव देशमुख असतील, ह्यांची जी लोकप्रियता होती, आता आम्ही त्या संस्कृतीमध्ये मी लहानचा मोठा झालेला किंवा आम्हाला त्या संस्कृतीत गेल्यामुळे आमचे लाडके मुख्यमंत्री विलासराव देशमुख होते। विलासराव देशमुखांना तर त्यांच्यापेक्षा जास्त लोकप्रियता एकनाथभाई शिंदे साहेबांची काम करण्याची पद्धत आम्हाला प्रभावित हो शिवसेनेमध्ये आम्ही ज्यावेळेस महाविकास आघाडीची सरकार आपली आली होती, मग त्यावेळेस सरांसोबत मी कनेक्ट होतो, शिवसेनेचं काम करत होतो। आणि माढा तालुक्यात काम करत असताना आसपासच्या गावामध्ये आमचा साठणे करण्याचे असल्यामुळे लोक काम अडचणी घेऊन येत होते विविध कामासाठी। मग त्यावेळेस आता आपली सरकार आली, आपला मुख्यमंत्री आहे अशी भावना लोकांची होती आणि त्याच्यामुळे लोक काम घेऊन येत होते। मग ज्यावेळेस कामं घेऊन मग ते रस्त्याचे असतील किंवा विविध विकास कामं असतील, मग ते कामाचे आम्ही सावंत साहेबाकडे घेऊन सावंत साहेबाकडे पाठपुरावा करून ती कामं पाठवली। पण आमचं दुर्दैव असं झालं की त्या कामामधले मग आपले गावातले सरपंच असतील, जिल्हा परिषद सदस्य असतील, पंचायत समिती सदस्य असतील, त्यांनी जे दिलेले कामं होते त्यातले एकही काम त्या कार्यकाळामध्ये मंजूर झालं नाही। पण ह्याच्या उलट काय झालं, जे राष्ट्रवादीचे सरपंच असतील, म्हणजे आमच्या इथं राष्ट्रवादीच्या विद्यमान आमदार होते त्यावेळेस, अजूनही आहेत। मग राष्ट्रवादीचे जिथं आपली ग्रामपंचायत आहे शिवसेनेची, सरपंच आपला आहे, मग सरपंचाने दिलेले काम आहेत त्यातलं एक काम झालं नाही। आणि जो ग्रामपंचायतीला त्याचा डिपॉझिट जप्त आहे
त्याच्या शिफारशीवर 50 लाख 60 लाखचे कामं त्या गावामध्ये मंजूर झाले. मग ह्याच्यामुळे कुठंतर मनामध्ये असं माझ्या वातावरण तयार झालं की आम्ही लहानपणीपासून आम्ही असं ऐकत आलो की शिवसेनेमध्ये शिवसैनिकाला फार महत्त्व आहे. म्हणजे बाळासाहेब ठाकरेंचा वाढदिवस असेल त्यावेळेस सर्वात पहिल्यांदा मान तिथं शिवसैनिकाला होता, शाखा प्रमुख आला होता असं आम्ही ऐकलेलं होतं. मग हे बघताना चित्र उलटच होतं की आपण एवढं आपले सरपंच असतील, आपले पदाधिकारी असतील, म्हणजे काही नसताना इतके वर्ष तर आपली सत्ताच नव्हती. मग त्यावेळेस तर काय लोकांना आशा नव्हती, लोक तसं शिवसेनेचं काम करत होते की मानून की आपल्याला शिवसेने बाळासाहेब ठाकरेंसाठी भगव्यासाठी आपल्याला काम करायचं म्हणून. मग त्यावेळेस लोकांची अपेक्षा नव्हती. पण ज्यावेळेस शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला त्यावेळेस लोकांची अपेक्षा होती की एवढ्या वर्षात ठीक आहे आपल्याला सत्ता नव्हती काय नव्हती, मग आता सत्ता आहे आणि सत्ता असताना जर आपले काम होत नाहीत त्याच्यामध्ये कुठंतरी निराशेचं वातावरण लोकांच्या मनामध्ये किंवा मला सुद्धा वाटत होतं की आपली सत्ता असताना आपले काम होत नाहीत. मग ह्याच्यानंतर आम्हाला असं वाटलं की ही विषय मुख्यमंत्र्यांपर्यंत आपण जाऊन सांगायला पाहिजे, पोहोचायला पाहिजे की असं होऊ शकते की हा विषय मुख्यमंत्र्यांपर्यंतच जात नाही असा आमचा समज आला. मग आम्ही मुंबईला गेलो. मुंबईला गेल्यानंतर मग आम्ही तिथं उद्धव साहेबांची भेट घ्यायचा आम्ही प्रयत्न केला. आमची तर भेट झालीच नाही. मग तिथं जे ज्येष्ठ शिवसैनिक होते मुंबईचे, मग त्यांना म्हणलं की असा आमचा विषय, आम्हाला त्यांची भेट घ्यायची आहे. तर त्यांनी म्हणले की उद्धव साहेबांचे आम्ही तिथं बघितलं चित्र की उद्धव साहेब आमदार लोकांची सुद्धा भेट घेत नव्हते त्यावेळेस. मग आमच्यासारख्या सर्वसामान्य शिवसैनिकांचा तर विषयच नाही. मग भेट घ्याली नाही, काम झालं नाही, आम्ही मागायला आलो परत. मग त्यावेळी थोडी निराशा झाली होती. मग त्याच्यामध्ये एक पॉझिटिव्ह काय झालं होतं, ज्यावेळेस मी मुंबईला गेलो त्यावेळेस मग तिथं मंत्रालयामध्ये आमच्या माढा तालुक्यातले एक आरोग्याचं काम होतं. मग सोलापूर जिल्ह्यातले आपले मंगेशदादा छोटे तिथं वैदिक कक्षाला होते. मग मी काय केलं त्या दिवशी ठाण्याला गेलो मंगेशदादांना भेटायला. त्या काळामध्ये माझं काय काम तर झालं होतं, उद्धव साहेबांची भेट तर झाली नव्हती. मग तिथं जाऊन मंगेशदादांच्या इथं गेल्यावर मी बघितलं काम त्यांचं आरोग्याचं काम असेल ठाण्यामधलं शिंदेसाहेबांचं काम बघून. मग त्यावेळेस माझी शिंदेसाहेबांची एक झलक मला त्यांच्या कामाची आवडली. त्यांच्यामध्ये एक मला आकर्षण निर्माण झालं. आणि मग 2.5 वर्षानंतर जेव्हा मुख्यमंत्री साहेबांनी हा धाडसी निर्णय घेतला त्यावेळेस तर आम्हाला मग असं पारतंत्र्यातनं मुक्त झाल्यासारखं वाटत होतं. कारण आमच्या मनात सल होती की आपले कामं होत नाहीत. एक नैराश्य आलता आम्हाला सगळ्याला. म्हणजे आमचे युवक होते, युवकाला ती निर्णय त्यावेळेस खरंच धाडसी निर्णय होता की एवढं सगळं करून एवढा सगळा उत्तापाल करून हा उठाव करायचा म्हणजे सोपी गोष्ट नव्हती. ह्याची जाणीव होती मला. आता एकनाथभाई शिंदेचं जे काम आहे मग ते गणपती पूजेचं असेल किंवा मग पंढरपूरला आषाढी एकादशीला, हा तर म्हणजे एक आश्चर्यच आहे की कुठल्याही मुख्यमंत्र्यांनी एक दिवस अगोदर आषाढीला येऊन एवढी पाहणी केली असं कधीच झालं नाही. त्यावेळेस आम्ही तिथं समक्ष होतो. एकनाथभाई शिंदे आदल्या दिवशी अचानक म्हणजे प्रोग्राम नव्हता, त्यांचा दौरा नव्हता. माझ्या अंदाजे संभाजीनगरला त्यांचा एक कार्यक्रम होता. आम्हाला सकाळी 10 वाजता निरोप आला सावंतसाहेबांना की शिंदेसाहेब येणार आहेत. मग त्यांची मंदिराबद्दल भाविकांबद्दल जी आस्था आहे त्याच्यावरून सहज लक्षात येत आहे